प्रेयसीसाठी वाटेल ते करायला प्रियकर कधीही तयार असतो। असाच एक प्रकार घडलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये। हा सगळा प्रकार नेमका काय आहे तुम्हीच पहा। प्रेयसीसाठी काही पण। छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलात घोटाळा। पगार 13,000, प्रेयसीसाठी BMW कार। कर्मचाऱ्यांना 21 कोटी घातले स्वतःच्या खिशात। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागीय संकुल प्रशासनामध्ये गेल्या काही दिवसांपासून घोटाळ्याचा विषय गाजतोय। 21 कोटी रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर येते। फक्त 13,000 रुपये पगार असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरनं कर्मचारी प्रेयसीला BMW कार आणि महागड्या मोटारसायकलवर घेऊन फिरत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। अखेर या कर्मचाऱ्यानं कंत्राटी सहकारी यशोदा शेट्टीच्या संगमतानं 21 कोटी 59,38,000 रुपयांचा घोटाळा करून स्वतःच्या खिशात घातल्याचा प्रकार समोर आलाय। प्रेयसीसाठी 21 कोटींचा घोटाळा, 35 लाखांची BMW कार, विमानतळासमोर लक्झरियस 4 BHK फ्लॅट, BMW बाईक, डायमंडचा चष्मा, महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीसाठी 35 लाखांची SUV कार। दरम्यान हा घोटाळा कसा केला तेही पाहूया। मोबाईलवर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून रक्कम काढली। विभागीय क्रीडा संकुल समितीच्या खात्यावर डल्ला मारला। वर्षभरात 21 कोटी 59,287 रुपये हडप केले। उपसंचालकांच्या खोट्या स्वाक्षरीनं नेट बँकिंग सुरू केलं। 2019 ला 21.59 कोटींचा निधी सिंथेटिक ट्रॅक आणि एस्ट्रोटर्फसाठी आला होता। निविदा प्रक्रिया राबवताना घोटाळा उघडकीस आला। हर्षकुमार क्षीरसागरसह यशोदा शेट्टीवर गुन्हा दाखल झाला। यशोदा शेट्टी आणि तिचा पती BK जीवनला अटक करण्यात आली, तर क्षीरसागर फरार आहे। 13,000 रुपये पगार असलेल्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59,38,287 रुपयांचा गंडा घातलाय। या पैशांतून आरोपीनं BMW कार, BMW बाईक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 BHK फ्लॅट विकत घेतला। शहरातील एका नामांकित ज्वेलर्सकडे डायमंडचा चष्माही बनवायला टाकलाय, तर यशोदा शेट्टीनं पती BK जीवनसाठी 35 लाखांची SUV कार खरेदी केली, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेली आहे। वेळेतच संपूर्ण प्रकार उघड झाला आणि हे संपूर्ण खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि प्रामुख्याने पाहिलं तर हा घोटाळा समोर आलेला आहे। गोरगरिबांचे आणि खेळाडूंचे पैसे अशा पद्धतीनं ऑनलाईन स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले आणि ऐशोआराम सुरू होता। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।